सध्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू स्मारक भवनात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्य शासनानं घोषणा केली असली तरी प्रत्यक्ष आशा कर्मचाऱ्यांना 7,000 रुपये तर गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधनवाढ दिलेली नाही। दिवाळी भेट म्हणून जाहीर केलेले 2,000 रुपये सुद्धा मिळालेले नाहीत। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी 13 जानेवारीपासून आशा आणि गटप्रवर्तकांनी बेमुदत संप पुकारला असून या संपासह आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत आजच्या मेळाव्यात चर्चा करण्यात आली। मेळाव्यानंतर माध्यमांशी बोलताना आशा गटप्रवर्तक फेडरेशनच्या महासचिव पुष्पा पाटील यांनी जोपर्यंत मानधनवाढीचा शासन आदेश निघणार नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगितलं। सरकारला इशारा देताना त्यांनी मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढून कायदा हातात घेण्याची वेळ संघटनेवर येऊ देऊ नका असं सांगितलं। शासनाने जर नुसती घोषणा केली आणि आम्हाला जर ते म्हणजे जे काही सांगितलं ते नाही दिलं तर आमच्या भावना आता तीव्र झालेल्या आहेत। खालपर्यंत आशा आणि गटप्रवर्तकांमध्ये शासनाप्रती तीव्र नाराजी निर्माण झाली आहे आणि जर हे काही त्यांनी घोषणा केली ते दिलं नाही तर आम्ही जोपर्यंत हा जी आर निघणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन तीव्र होईल। आता सध्या आम्ही शांततेत आंदोलन करतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये याची तीव्रता वाढेल याची दक्षता शासनाने घ्यावी, हेच आजच्या या मेळाव्याच्या ह्याच्यातून मी शासनाला सांगू इच्छिते। यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला पाटील, अर्चना घुगरे, राधिका घाटगे, भरमा कांबळे, संगीता पाटील, प्रतिभा इंदुलकर, मनीषा पाटील, तेजश्री रणवरे यांच्यासह आशा आणि गटप्रवर्तक उपस्थित होत्या।